त्याला माहिती आहे की आज हनुमान जयंती आहे आणि नागपूरमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। नागपूरच्या रामनगर चौकातील हनुमान मंदिरामध्ये सुद्धा फळांची विशेष सजावट केली गेली आहे। अननस, ऊस, आंब्याची आकर्षक सजावट मंदिरांना केली गेली आहे। प्लास्टिक किंवा कागदाचा वापर न करता पूर्णपणे पर्यावरणपूरक सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या सजावटीमुळे वापरलेल्या ऊसाचा उद्या रस करून भाविकांमध्ये त्याचं वाटप सुद्धा करण्यात येणार आहे। आज हनुमान जयंतीचा उत्साह जो आहे तो सगळीकडे दिसून येत आहे। नागपुरातही मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे। सध्या मी आहे नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरामध्ये आणि येथे सकाळपासूनच जे आहे ते भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी दिसून येऊन राहिलेली आहे। आजचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं की आजची जी सजावट आहे ती पूर्णपणे फळांची आरास करून इथे सजावट करण्यात आलेली आहे। पूर्ण मंदिराला अननस असतील किंवा आंबे असतील, आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंबे देखील इथे सजवण्यासाठी वापरण्यात आलेले आहे। त्याचबरोबर ऊस असेल किंवा इतरही काही फळं जी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात इथे सजावट आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आहेत मंदिराचे विश्वस्त आहेत रवी काका। काका, काय सांगाल, कशा प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे आणि किती उत्साह आहे? यावेळेस आम्ही पर्यावरणपूरक सजावट केली आहे। केळीचे खांब, अननस, आंबे आणि ऊस आम्ही खास शेतातनं आणले एवढ्या करता। नेहमी आम्ही फळांची करतो पण ती फळं खराब झाली की वाटता येत नाही, तर आता या सगळ्या ऊसांचा उद्या रस काढून भक्तांना त्याचा आम्ही प्रसाद वाटणार आहे। कुठेही प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही? कुठेही प्लास्टिक किंवा कागद काहीच नाही वापरलं आम्ही। आज हनुमान जयंती आणि या मंदिराला जी आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक अशा फळांची, ऊसाची अशी सजावट करण्यात आलेली आहे। कुठेही प्लास्टिक असेल किंवा कागदाचं फूल असेल त्याचाही वापर करण्यात आलेला नाही आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।